तर खंडणी प्रकरणामध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला। शासकीय डॉक्टरांनी कोठडीतच त्याला उपचार दिले आहेत। कराडच्या तब्येतीत अशक्तपणा जाणवतोय। मध्यरात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे। दैनंदिन गोष्टीत आणि खाण्यापिण्यात बदल झाल्यानं अशक्तपणा जाणवत असल्याचं समोर येत आहे। तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय आपण तेही बघूया। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। विष्णू साठेने कराड आणि लवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेंचं फोनवरून बोलणं करून दिलं। फोनवरून कराडने खंडणी मागितल्याचा आरोप आहे। एकतीस डिसेंबरला पुण्याच्या सीआयडी हेडक्वार्टरमध्ये त्यांनी सरेंडर केलं। विष्णू साठेच्या मोबाईलवरून कराडने खंडणी मागितल्याचा व्हॉइस कॉल सीआयडीच्या हाती लागलाय। कॉलमधील आवाज वाल्मिक कराड विष्णू साठेचाच आहे का हे तपासण्यासाठी व्हॉइस सॅम्पल जमा करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।